कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघतेस ना जयश्री, ती तुझी लाखात एक सून. म्हटलं नव्हतं मी त्याला, कष्टात सातत्य हवं. हे नाही जमलं तुला, नाही जमलं. आरंभशूर माणसं मला अजिबात आवडत नाही, समजलं? काय ग, हे तुझ्या मुलाला तिने व्यवस्थित काही घेतलं बरं का? वसुंधरा, हे चांगलं केलं नाहीस तू. तुझ्यामुळे मलाही ऐकून घ्यावं लागतंय. आई प्लीज एकदम माझं ऐकून घे. कृमाता माफ करा, पण थोडं बोलतो मी. बघ, जेव्हा एक बायको नवऱ्याची काळजी घेते, त्याचं हवं नको ते बघते, तेव्हा आपण तिचं ते कर्तव्य आहे असं म्हणतो. आपण असं नाही म्हणत की नवऱ्याने आपली जबाबदारी बायकोवर ढकलली म्हणून. तिने आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे अशी अपेक्षा असते आपल्याला. मग हेच मी केलं तर मी चुकलोय असं नाही वाटत मला गुरुमाता. आणि संसारात तर नवरा बायको हे एक समानच असतात ना. मी वसुंधरांना खूप चांगलं ओळखतो. तुम्ही वर्षभर जरी या घरात राहिलात ना, तरी त्या आनंदाने रोज तुमची सेवा करतील. त्या काल आजारी होत्या म्हणून त्यांच्या जागी मी पूजेची तयारी केली. आजारी होत्या म्हणे. वा, मी ध्यान धारणा करायची तेव्हा बर्फ असो पाऊस असो मी कधीही भंग केला नाही. अंगात ताप असतानाही गुरुची सेवा अविरत करत राहिली. पण तुम्हा तरुणांमध्ये सहनशीलता नाही. मनाचा निश्चय असा हवा की शरीराच्या व्याधीकडे लक्ष जाता कामा नये. आता दुपारचा स्वयंपाक तू करणार आहेस आपल्या हाताने, का तोही नवऱ्याकडून करून घेणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वतःच्या हाताने सगळं स्वयंपाक करेन. आणि मीही नाही. म्हणजे वहिनी, तू आजारी आहेस ना, सो मी करेन ना तुला मदत. डोंट वरी. नको, हिला जमणार नसेल तर माझं अन्न मी स्वतःच्या हातानं शिजेल. पण माझ्या अन्नाला 4 जणांचे हात लागता कामा नयेत, कळलं? बघ जयश्री, जमतंय का तुझ्या सुनेला? माफी असावी गुरुमाता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.